चाललाय 3-4 दिवसापासून आम्ही फोन करतो त्यात कुणीच गाडवाला येईना आता काय समजायला 3 दिवसापासून काम करायचं नाही. ग्रामपंचायत तलाठी आणि सरपंच यांच्यावर आम्ही फौजदारीची केस दाखल कर. कोलार खुर्दमध्ये मोकाट गाढवांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान, ग्रामपंचायतीला सज्जड इशारा. कोलार खुर्द येथील शेतकरी श्री गंगाधर दगडू शिरसाट यांच्या शेतातील सुमारे 5 गुंठे घास मोकाट गाढवांनी खाऊन शेतीचे नुकसान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांनी तलाठी, ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडे अनेकदा तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी गाढवांना दोरीने बांधून गावातून फिरून पुन्हा शेताकडे नेले आहे. मात्र एवढा प्रकार होऊनही गाढवांचा मालक घटनास्थळी उपस्थित झाला नाही. तलाठी, ग्रामसेवक, सरपंच यांना फोन लावून सुद्धा ते उपस्थित झाले नाही. वावदात काय वावदा ना, मग आता 3 दिवसापासून घास खाऊ राहिलेले. 3 दिवसापासून आपण काय करायचं? माणसाने काम पाहिजे त्यांच्या मागं पळत होते. वावरातून आणले आपली जायला वावरातून तरी 2 पळून गेले. मुलगा आहे माझा. तुझा मुलगा आहे का? 5 गुंठे घास खाल्लाय 3-4 दिवसापासून आम्ही फोन करतो त्यात कुणीच गाडवाला येईना हाणायला. गाडव 5 दिवसापासून आम्ही आणतो वावरातून सबस्टेशन मधून. त्या पोराला विचारा, त्याला फोन करतो आम्ही, तुझे का रे भाऊ? तो म्हणला माझे नाही. गावाला कोण वडा नाही, घरी नेऊन चारा घालीन त्याला सोडायला येणार टंगडे खाणार मी. गाढवांनी रात्रभर वाळू काढते, दिवसभर लोकांच्या वावरात चरायला जातात. चरायला सोडून देते दिवसभर. अजून याच्यामध्ये 5-25 रोज फोन कर राहिलो, हे म्हणते आमचे नाही, ते म्हणते आमचे नाही, त्याच्यामुळे बांधले आज मग आम्ही. रात्रभर हे वाळू काढता नदीमधून. रात्रभर यांच्यावर काम चालू होतं. रात्रभर वाळू काढायचं, दिवसभर लोकांच्या वावरात सोडून देता यायचे त्याचे मालक येते. त्याच्यामुळं नुकसान होती. जवळपास 5 गुंठे घास खाल्लाय आज रोजी यांनी आमचा. रोज यांच्या मागं कामं सोडायचे आणि त्यांना वळायला पळायचं, हाणायला पळायचं. 2-3 दिवसापासून सांगतोय, 3 दिवसापासून कोणी जबाबदारी घेतली नाही. आज रोजी शेवटी आम्ही कंटाळून त्यांना बांधून टाकलं. यांनी ग्रामसेवकांनी, तलाठींनी आणि सरपंचांनी याची दखल घ्यायची. कारण की हे वाळू तस्करी गावात चालती, त्यांच्या समोर चालती. याची दखल पण घ्यावं लागेल ना याची पण. कारण त्याला जिम्मेदार सगळं एक ग्रामसेवक, तलाठीचे. कारण की त्यांच्या कारकिर्दीखाली संध्याकाळी रात्र वाळू उपसा होतो आणि हे आम्हाला दिवसभर सोसावं लागते लोकांचे. हे जे नुकसान होतंय याच्यावरती ग्रामपंचायत, तलाठी आणि सरपंच यांच्यावर आम्ही फौजदारीची केस दाखल करणार. कारण की हे सगळं सरपंचाच्या, तलाठी वगैरे असताना हे सगळं कारस्थानं चालत आहे. त्याच्यामुळे आमचे नुकसान होत आहे. त्याच्यामुळे आम्ही याच्याबद्दल केस करणार या गोष्टीची.